फडणवीसांच्या 5 चुका भविष्यातील राजकारण संपवणाऱ्या असतील. शिंदे दादांना सोबत घेणं चुकच, 5 निर्णय स्पष्ट करतील. काल आरोप आज प्रवेश, भाजप गंडवतय कुणाला? फडणवीसांची मजबुरी काय? सामदाम वापरले पण सत्तेची खुर्ची सुटली नाही. नेमकं घडलंय का? अशी काय अवदसा सुचली आणि काँग्रेस राष्ट्रवादीच्या लोकांना भाजपात घेतलं? हे कमी की काय म्हणून आता शिंदे सेनेसोबतच राष्ट्रवादीलाही सत्तेचा वाटा दिला. परंतु आता मुख्यमंत्री फडणवीस यांना आपली चूक पुरती लक्षात आली असेल. अजित पवार 70,000 कोटींचा सिंचन घोटाळा बाहेर काढणारे कोण? खुद्द फडणवीस. 2014च्या आधी अजित पवार भाजपची सत्ता आल्यावर चक्की पिसिंग म्हणणारे हेच फडणवीस आज अजित पवारांना अर्थ खात्याच्या माध्यमातून तिजोरीच्या चाव्या देऊन बसलेत. छगन भुजबळांचा महाराष्ट्र सदन घोटाळा बाहेर काढणारे कोण? तर पुन्हा देवेंद्र फडणवीस. तब्बल 2.5 वर्ष जेलमध्ये काढल्यानंतर छगन भुजबळांचं राजकारण आता संपल्यात जमा असताना त्यांना पुन्हा सरकारमध्ये मंत्री करणारे कोण? पुन्हा फडणवीस. अशोक चव्हाण यांचा आदर्श सोसायटीचा घोटाळा आठवत असेल ना? भाजपनं त्यावेळी किती रान पेटवलं होतं? आज तेच अशोक चव्हाण भाजपमध्ये. नुसते भाजपमध्ये नाही तर त्यांची राजकीय पुनर्वसन करून त्यांना राज्यसभेची सदस्यता सुद्धा बहाल करण्यात आली आहे. म्हणून प्रश्न पडतो, काय मजबुरी राहिली असेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची की ज्यांनी एकेकाळी भ्रष्टाचारी म्हणून धारेवर धरलेले नेते आज त्यांना सत्तेत चिटकून बसवायचेत? इतकी कसली सत्तेची भूक? आज या सत्तेच्या लालसेपोटी 2014च्या आधीचे फडणवीस आणि आत्ताचे फडणवीस यांच्यामध्ये लोकांना जमीन आसमानचा फरक जाणवतोय. भूतकाळात ज्या नेत्यांवर फडणवीस यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांचं नंतर कशा पद्धतीने पुनर्वसन करण्यात आलं ते समजून घेऊयात. 1. अजित पवार. 70,000 कोटी रुपयांच्या सिंचन घोटाळ्यातील आरोपींमध्ये महाराष्ट्राचे विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाचा समावेश आहे. अजित पवार पाटबंधारे मंत्री असताना 1999 ते 2009 या काळात हा घोटाळा झाला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नोव्हेंबर 2018 मध्ये अजित पवार यांना घोटाळ्यासाठी जबाबदार धरले. 23 नोव्हेंबर 2019 रोजी अजित पवार यांनी काका शरद पवार यांच्या विरोधात बंड करून भाजपासोबत युती केली आणि उपमुख्यमंत्री बनले. सोबत 80 तास सरकार टिकलं. 80 तासातच क्लीन चिट घेऊन बाजूला आले. 2. छगन भुजबळ. अजित पवार यांच्या समवेत छगन भुजबळ महाराष्ट्राच्या विद्यमान सरकारचा भाग आहेत. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी भुजबळांवर महाराष्ट्र सदन घोटाळ्याचा आरोप केला होता. किरीट सोमय्या यांच्या तक्रारीवरून छगन भुजबळ आणि त्यांचा पुतण्या समीर भुजबळ यांना 2016 मध्ये अटकही झाली होती. भुजबळ 18 महिने तुरुंगात राहिले. मात्र पुराव्याअभावी 9 सप्टेंबर 2021 रोजी त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. 2019च्या निवडणूक प्रतिज्ञानुसार त्यांच्यावर अजूनही 7 गुन्हे दाखल आहे, ज्यात फसवणूक आणि दरोड्यांसारख्या गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे. 3. नारायण राणे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे काँग्रेसमध्ये असताना भाजपचे नेते त्यांना राज्यातील सर्वात भ्रष्ट नेते म्हणायचे. 2016 मध्ये भाजपा खासदार किरीट सोमय्या यांनी ईडीचे सहसंचालक सत्यव्रत कुमार यांना पत्र लिहून राणे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या कंपन्यांची चौकशी करण्याची मागणी केली होती. नारायण राणे यांच्यावर अवघना ग्रुपचे मालक आणि बिल्डर कैलाश अग्रवाल यांच्यासह 300 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंगचा आरोप आहे. आज तेच नारायण राणे सरकारमध्ये त्यांची मुलं मंत्री आहेत. 4 नंबरला येतात प्रवीण दरेकर. 2009 ते 2014 या काळात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार असलेले प्रवीण दरेकर यांच्यावर सुद्धा 2015 मध्ये मुंबई सहकारी बँकेत 123 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. ते प्रवीण दरेकर आज भाजपासोबत सत्तेत आहेत. 5व्या नंबरला येतात विजयकुमार गावित. काँग्रेस राष्ट्रवादी सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या विजयकुमार गावित यांच्यावर 2004 ते 2012 दरम्यान आदिवासी विकास विभागाच्या योजनांमध्ये 6,000 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप होता. महाराष्ट्राच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गावित यांच्या विरोधात चौकशी सुरू केली आणि त्यांना मंत्रिपद सोडावं लागलं. तेच विजयकुमार गावित यांना सुद्धा आता क्लीन चिट मिळाली. हे सगळं घडतंय ते म्हणजे भाजपात सत्तेत असताना. आत्ताचे ज्यांच्यावर आरोप झाले असे सगळेच आमदार नेते हे भाजपासोबत सत्तेत सामील आहेत. अशी काय मजबुरी राहिली की देवेंद्र फडणवीसांनी साम दाम दंडभेद सगळं वापरलं पण सरकार आणलं? भविष्यामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या या राजकारणाला स्कोप राहील का? प्रश्न तुमच्यासाठी. असेच वेगवेगळे व्हिडिओज आपल्या चॅनलवर पाहण्यासाठी आत्ताच हे चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत जरूर शेअर करा. पुन्हा भेटूयात.